हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती लोकसभेत पवार कुटुंबातच लढत होणार। शरद पवार गटाकडनं सुप्रिया सुळेंना तर अजित पवार गटाकडनं सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर। बारामती लोकसभेतील मतदारांना बदल हवाय। जनतेनं बारामतीची निवडणूक हाती घेतली आहे। उमेदवारीनंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। शिरूर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडनं पुन्हा अमोल कोल्हेंना संधी। अमोल कोल्हेंची अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांशी लढत होणार। पवार गटाकडनं दक्षिण अहमदनगरमधनं निलेश लंकेंच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपच्या सुजय विखेंशी लढत होणार। शरद पवार गटाकडनं अमर काळेंना वर्धा लोकसभेतनं तिकीट तर दिंडोरीमधनं भास्कर भगरे यांना उमेदवारी। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय। कुणालाही पाठिंबा नाही, लोकसभेत ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, जरांगेंकडनं मराठा समाजाला आवाहन। लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार। सभेत मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यात येणार, जरांगेंची माहिती। अजित पवार गटाच्या कोट्यातनं परभणीची जागा रासपला। महादेव जानकर परभणीतनं लढणार, सुनील तटकरेंची घोषणा। परभणी लोकसभेची लढत निश्चित। महायुतीच्या महादेव जानकरांची ठाकरे गटाच्या संजय जाधवांशी लढत होणार। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबत वाद कायम। नाशिकबाबत वेट अँड वॉच, सुनील तटकरेंचं वक्तव्य। नाशिकबाबत 2 दिवसात निर्णय होण्याची ही शक्यता। दिल्लीतनं माझ्या नावाचा प्रस्ताव आला, मंत्री छगन भुजबळांचा गौप्यस्फोट। महायुतीनं सांगितल्यास निवडणूक लढणार, नाशिक लोकसभा लढण्याचे भुजबळांकडनंही संकेत। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलं, 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही। भाजप मनसे युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढणार, जागा वाढतील पण कमी होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचा दावा। विजय शिवतारेंची बारामतीतनं माघार, शिंदे फडणवीसांकडनं गुंजवणी योजनेचं पाणी पुरंदरला देण्याचं आश्वासन। माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या, मी पक्ष सोडणार नाही, अंबादास दानवेंकडनं स्पष्ट, तर दानवेंशी आमचा संपर्क नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अमरावती लोकसभा निवडणुकीतनं शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची माघार। अडसूळ प्रहारच्या दिनेश गोब यांना पाठिंबा देणार। उद्या दिल्लीमधील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा। हुकुमशाही हटवा, लोकशाही वाचवा असा नारा देत सभेचं आयोजन। उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।